मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या बॅरिकेडवरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी हरकत घेतली होती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी ई सहाय्यक विभागाला पत्र लिहून या बॅरिकेडमुळे रस्ता व्यापला जात असल्याचं पत्रात म्हटलं होतं। रहाटेंच्या या पत्रानंतर महापौर यांच्या निवासस्थानाबाहेरील बॅरिकेड हटवण्यात आले। मात्र अतिरिक्त आयुक्त यांच्या घराबाहेरील बॅरिकेडिंग तसंच आहे। महापौरांच्या घराबाहेरील बॅरिकेडिंग हटवल्यानंतर त्या जागी आता वाहनं पार्किंग केली जात आहेत आणि त्यामुळे आता रस्ता व्यापला जात नाही का असा सवालही उपस्थित होऊ लागलाय। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी। मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या म्हणजे महापौर निवासस्थानाबाहेर लावण्यात आलेल्या बॅरिकेडिंग्सवरनं एकूणच राजकारण तापलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। या प्रभागाचे म्हणजे 208 प्रभागाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी या संदर्भात सहाय्यक विभाग ई विभाग या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला होता आणि एकूणच या बॅरिकेडिंग्समुळे हा रस्ता व्यापला जात असून वाहतुकीस कुठेतरी या ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत असा सवाल देखील उपस्थित केलेला होता। त्यामुळे महापौर निवास आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या घराबाहेर लावण्यात आलेल्या बॅरिकेड्स हे हटवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती। रहाटेंच्या या पत्रानंतर मुंबईच्या ज्या महापौर आहेत त्यांच्या निवासस्थानाबाहेर लावण्यात आलेले बॅरिकेड्स तर हटवण्यात आले, मात्र या बॅरिकेड्सची जागा जी आहे ते आपण आता पाहिलं तर या वाहनांनी घेतलेली आहे। एकूणच रस्त्याच्या दुतर्फा जर आपण पाहिलं तर दोन्ही बाजूला या पार्किंग्स ठेवण्यात आलेले आहेत। मात्र दुसरीकडे महापौरांनी तर आपले बॅरिकेड्स हटवले तर अतिरिक्त आयुक्तांनी त्यांच्या घराबाहेरचे बॅरिकेड्स अजूनही हटवले नाहीत। त्यामुळे नियम हे प्रत्येकाला सारखे असतात, मग महापौरांनी जर नियमांचं पालन केलं असलं तर अतिरिक्त आयुक्त का करत नाहीत असा सवाल देखील उपस्थित होतोय। आणि दुसरीकडे म्हणजे जे बॅरिकेड्स या वाहतुकीसाठी अडथळे ठरत होते, मग ही जी पार्किंग केलेली वाहनं आहेत ही अडथळी ठरत नाहीयेत का असा सवाल देखील या ठिकाणी उपस्थित होतोय। त्यामुळे एकूणच यानंतर महानगरपालिका नेमकी काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन शिंदेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई।